हॅलो. 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 हा भाऊसाहेब बोलतोय रणशूर. हा बोला ना सर. काय ना औषध घेतलं होतं का आपलं? हा. कुठून बोलता? आलापूरवाडीवरून. कसलं घेतलं होतं? मुळ्याचं घेतलं होतं ना. फरक पडला का? फरक म्हणजे मला असं वाटतं तिला येवा नाही काढा तुम्ही इतका आशीर्वाद घेतला माझ्या पोरीचं तर काय सांगावं तुम्हाला. हा का? माझी मुलगी ना ऐकून घ्या ना माझी मुलगी ना तिला मुळव्याध होतं बरं का. हां पण मग ते समजायचं नाही गं दवाखाने गेले आणि मुळव्याधीसाठी मी तिला ना अन्नच जायचं नाही नुसतं पाणी दडत करतं पोटामध्ये पाणी दडत करतं लोक म्हणायचे तुम्ही तिला खाऊ नाही घालते म्हणून एवढी वांचीची मुलगी आहे पण खराब होत चालली. हां तर आम्ही वैतागलो पाणी आणू आणू पण हे औषध दिलं ना तर तुम्ही माहिती काही सांगू राहिलं सकाळी चौघन भरत खात होती संध्याकाळी चौघन भर खात तरी म्हणायचं पोटात दडत राहिलं मळमळ होती कसं नव्हतं हां झोप यायची नाही तिला. या औषधानं झोप पण येते सकाळी 2 चपात्या खाती दुपारात 2 आणि संध्याकाळी 2 इतका आशीर्वाद देऊ राहील माझ्या मुलीसाठी लई चांगलं केलं तुम्ही देवान तुम्हाला बी चांगली हव्या तुझ्या. या ना मग एका दिवशी या ना व्हिडिओ काढून आपण. नाही येणारच मी आणि मी लई लोकांना शेअर करू राहिले की वाढव आणि गावात पण सांगितलं गावात भरोसा करीत नव्हते ना मी स्टेटस लावलं स्टेटसवर ते पुरी पण टाकली आणि फक्त एवढं राहतं मला औषधाचं पथ्य ठरलं तर होतं तर ते क्लिअर झालं तिथं मला आणखीन यायचंय. हां म्हणजे आम्ही तिघा जणाला आणले ना हां तर कुठलीला माणसाला चालू आहे मला घ्यायचंय पण पांढऱ्यापेक्षा कमी ना ऍडमिट आहे त्याच्यामुळे मी नाही घेऊ राहिले घेईन नंतर मग असं. चालतंय. आता मी ना 1 महिन्याने येईन माझ्या बहिणी ना भाऊजीनं आणेल ते आणि मी स्वतः माझ्या घरासाठी 3 माणसाला आणले. हां पोळीला 8च इतका फरक पडला पण एवढं आहे की लई कमजोर होती ना तर जे 6 दिवसात खात्या औषध ते 15 दिवस खायला लावलं मी तिला थोडं थोडं करून. हां का? किती वय आहे हा मुलीचं किती वय आहे? तिचं 21 वर्ष आहे पण तिचे ते तोंडानं अपंग आहे ना तिचे ऑपरेशन लई